दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचंही ठरलेलं आहे। 26 डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना दिली। तर पवार कुटुंबातले राजकीय मतभेद मिटले असल्याचं बोललं जात आहे। यावर सुप्रिया सुळेंनी स्थानिक लेवलला चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांची भेट झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। पूर्ण शंका सुटत नाही तोवर आपण पुढे बोलणी करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे, त्यामुळे ते सगळे करून जेव्हा यांचं नक्की काय ते कार्यकर्ता प्रत्येक त्याचं ऐकून घेतल्यावरच मगच मी दादांशी बोलणार ना, कारण का पूर्ण क्लिअरन्स असल्याशिवाय आणि प्रत्येकाच्या मनात काही शंका असेल ती शंका जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही, कारण मला या गोष्टीची जाणीव आहे। शिवसेनेची मी रोजच चर्चा करते, इथे हे सगळे त्यांचा काही अनेक प्रस्ताव आले। सुनील दादांचं माझं बोलणं झालंय, चेतन तुपेंचं आणि माझं बोलणं झालंय। नानांनी तर टीव्हीवरच सांगितलंय की 1 महिन्यापूर्वी त्यांचं माझं बोलणं काय झालं होतं। त्यामुळे ह्या चर्चा सगळ्यांची, एक तर मी सगळ्यांची नेहमीच बोलले, त्याबरोबर 4 तास बसले, 4 आणि परवा 2। म्हणजे काल माझी मुंबईची सगळी कामं बाजूला ठेवून मी खरं तर राऊत साहेबांना भेटायला जाणार होते। मी राऊत साहेबांकडे 8:30 वाजता गेलो आम्ही चर्चा करायला, कारण का प्रशांत दादांचे काही प्रश्न होते आणि रास्ते आहेत ते, त्याच्यात काही गैर नाही। जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं हा अधिकार आहे। आमचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय कुणावर कधी रेटत नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत इकडे शंका निस्तरत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही असं सुळे यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याबाबत अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचंही बोललं जात आहे, कारण कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। आता आपलं गणित अजित पवारांसोबत अजून जुळतंय की नाही जुळत याबाबत चाचपणी सुप्रिया सुळे करतायत का असाही सवाल उपस्थित होतोय आणि कार्यकर्त्यांशी बोलून ते अजित पवारांशी बोलणार आहेत। आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले आणि युतीची घोषणा केली। त्यानंतर आता काका पुतणे देखील एकत्र येणार आहे। पवार काका पुतण्या संदर्भातली बातमी। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर दिसतील। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे 29 डिसेंबर म्हणजे सोमवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि त्यानिमित्तानं पवार काका पुतणे एकत्र एकाच मंचावर दिसतील। महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काका पुतणे पुन्हा एकत्र दिसणार आहेत।